त्याची गंभीरतेने तुम्ही दखल घेतली आणि महाराष्ट्रातले मराठीत लिहिणारे, मराठीला जगवणारे, मराठीचं मोठेपण सांगणारे अनेक लेखक, कवी जे डॉक्टर महेंद्र कदम यांचे मित्र आहेत, अशा सगळ्यांसाठी ही पर्वणी आहे असं मी मानतो. म्हणून मी सुरुवातीला तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आदरणीय दादांच्या बद्दल मी काय बोलायचं, याचं कारण असं की गेल्या 40 वर्षांपासून मी त्यांना अतिशय चांगलं जवळून पाहतो आहे, त्याचं निरीक्षण करतो आहे, त्यांच्या सहवासातही आहे. आणि मला नेहमी असं वाटत आलेलं आहे की कमी बोलून जास्त काम कसं करता येऊ शकेल, लोकांचे प्रश्न हे आपलेच प्रश्न आहेत असं समजून ते कसे सोडवता येतील, आणि या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपल्याला आपला सगळा वेळ, आपलं सगळं स्वास्थ्य कसं त्याला समर्पित करता येऊ शकेल याचा आदर्श म्हणून मी आदरणीय दादांकडे पाहतो. प्रकृतीची जी काही हेळसांड झाली त्याचं एकच महत्त्वाचं कारण म्हणजे कामामध्ये इतके ते मग्न झाले की त्यांनी कशाचंही भान राखलं नाही. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, राजकारण करणं ही सध्याच्या जगातली सगळ्यात अवघड कसोटी आहे. बाकीच्या सगळ्या परीक्षांचा अभ्यासक्रम ठरलेला असतो, त्याची परीक्षा असते, त्याचे पेपर असतात, विशिष्ट काळानंतर आपल्याला ती परीक्षा देता येते, त्याच्यामध्ये गुण प्राप्त करून घेता येतात. पण ज्याचं काहीच ठरलेलं नाही तरी सगळं ठरलेलं आहे, अशा क्षेत्रामध्ये 40-40 वर्ष काम करणे ही फार कठीण गोष्ट आहे. काम करणाऱ्या माणसाला ध्यास किती असावा याचं फक्त एक उदाहरण सांगून मी माझ्या व्याख्यानाकडे वळतो. दादांचं परवाचं ऑपरेशन झालेलं होतं हैदराबाद, आणि त्यावेळेला आदरणीय आमदार संजय मामा शिंदे त्यांना भेटायला गेले. डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही फक्त 1 मिनिटाचा वेळ आहे, 1 मिनिटानंतर तुम्ही बाहेर यायचे, कारण त्यांना जास्त बोलू द्यायचं नाही, विश्रांतीची सक्त गरज आहे. मामा आत गेल्यानंतर दादांनी त्यांना कोणता प्रश्न विचारला असेल, मामांना पाहिल्याबरोबर दादा फक्त एवढं म्हणाले की उजनीचं धरण किती टक्के भरलं. कोणताही कौटुंबिक प्रश्न विचारला नाही, प्रकृतीच्या तपासणीसाठी, स्वास्थ्यासाठी विचारपूस करण्यासाठी तुम्ही आला का पाहिलं नाही, नेमकं काय चाललंय विचारलं नाही. एकच प्रश्न त्यांना विचारला की उजनीचं धरण किती टक्के भरलेलं आहे. मला असं वाटतं की हा प्रश्न बबनदादांच्या राजकीय कारकिर्दीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे की मी करत असलेलं काम, भले मी बेडवर आहे, मी सक्तीच्या विश्रांतीवर आहे, मला खूप वेदना होत आहे, पण तरी सुद्धा याच्यापेक्षा ही महत्त्वाची गोष्ट आहे की उजनीचं धरण भरलं पाहिजे, शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे असं वाटणं आणि त्या पद्धतीचं काम करत राहणं, ही गोष्ट मला फार महत्त्वाची वाटते. मी भाषणासाठी जो विषय दिलेला आहे तो वाचावे कसे असा आहे. बबनदादांनी पुस्तकं किती वाचली मला माहित नाही, पण त्यांनी माणसं वाचली. राजकारणामध्ये भेटलेला प्रत्येक माणूस हा ज्या वेळेला का आपल्या बरोबर आहे याचं भान काम करणाऱ्या माणसांना असतं, त्यावेळेला आपल्या असं लक्षात येतं ही माणसं सर्वसामान्य माणसाचे किती उपयोगाचे आहेत याचं भान त्यांना सदैव होतं. दादांना या वाढदिवसाच्या निमित्ताने मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांची प्रकृती चांगली हो, त्यांना चांगलं काम करता येवो, आणि आज जे भैया साहेबांना त्यांचं मार्गदर्शन मिळतं आहे त्या मार्गदर्शनाचा लाभ सगळ्यांना हो, एवढीच या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो आणि मी माझ्या व्याख्यानाकडे वळतो. गेली अनेक वर्ष इथं बसलेले जे सगळे विद्यार्थी आहेत, हे सगळे विद्यार्थी पुस्तकं वाचत तिथपर्यंत आलेले आहेत.